भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड संघ त्यामधील भाग पहिला संघ त्यामधील पाठ 1 संघ आणि त्याची संघटना. संघ आणि त्यांची संघटना भगवंतांच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे. भगवंतांच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे. भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना व उपासकांची संघटना नव्हती. संघ ही भिक्खूंची संघटना उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तता परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावे. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावे. त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गुढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्य ज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकांबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिव्राजकास संघ नसे. ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे. वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्या समोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेविले. म्हणजे भगवंतांनी सर्वात प्रथम जगामध्ये नियम तयार केले, जे त्याच्या अगोदर कोणीही केले नव्हते. 2 संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे. संघात कोणालाही प्रवेश मिळे,
त्याला जातीचे बंधन नसे, त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. बघा, भगवंतांनी जातीभेद पाळलाच नाही. कोणी पण संघात येऊ शकत होता त्या काळात. आजही तसंच आहे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. म्हणजे जेव्हा तुम्ही लहान लहान राहता तेव्हा तुमचं आपलं एक नाव असते, आणि जेव्हा तुम्ही महासागराला जाऊन भेटता तेव्हा ते नाव संपून जाते. म्हणून भगवंताला जो धम्म आहे हा महासागरासारखा आहे. जो त्याला जुळला एक वेळा का त्याला नाव गाव काही राहत नाही. ते सगळे जाऊन त्याला मिळतात आणि त्या महासागरामध्ये विलीन होतात. मग त्या तलावाला नाव राहत नाही ना त्या नद्याला नाव राहत. तर हे असंच असते. म्हणून इथं एक बोध घेण्यात गोष्ट अशी आहे, तर कायलेच नावासाठी भांडता बापा आहे का नाही. लहान लहान गोष्टीवर नाव आहे का नाही. लहान लहान गोष्टीसाठी भांडण, नावासाठी भांडण. तुम्हाला मिळणंच सागराले आहे, महासागराले, तर काय त्या नावासाठी राहिलं आता ते फॉर्मॅलिटी म्हणून असते. ते काहीतरी कार्यक्रम करावं लागते, काहीतरी ते फॉर्मॅलिटीसाठी असते, ते ठीक आहे. पण जर तो अंगात रोग असन, माझं नाव कोण नाही, माझं नाव नाही, माझ्यावर नाव कोण नाही, त्याच्यावर नाव कोण नाही, यासाठी जर ते वाद असल, मग तो रोग झाला. मग तो महासागराला जाऊन भेटत नाही. तो इथंच कुठे तळ्यामध्ये एखाद्या नालीवालीमध्ये वायात राहते. नाली, गटार, डोकरं इकडं वायात राहतात मग हे, आणि मग ते दुर्गती होते. मग तेच तर नाही पाहिजे. म्हणून सगळ्या नद्या जे नद्या बनतात, पण नदी नदी बनले का मग आपोआप ते नद्या काही महासागराला जाऊन मिळतात. मग नाव गाव काही राहत नाही. संघामध्ये भगवंत म्हणत असत, संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. म्हणून तो म्हटलं त्रिरत्न बुद्धं शरणं गच्छामि. भगवंतांनी भगवान बुद्ध याला शरण गेलं पाहिजे. धम्मं शरणं गच्छामि. भगवंतांनी धम्म निर्माण केलेला आहे आणि या धम्माला वाहून नेणारा संघ तयार केलेला आहे, जो महासागर आहे, आणि त्यामध्ये भगवंतसुद्धा आहेत. भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. नाव आणि अस्तित्व लोप पावतात. जेव्हा आता महाबोधी विहाराचं एकत्र मिळून आता आंदोलन चालू झालं की एकत्र झाले असं दिसून राहिलं आपल्याला.
आता हे झाला आता समुद्र तयार, महासागर. आणि हा महासागर जर एकोप्याने लढला तर ज्या लहान लहान मासोळ्या आहेत त्या काय तशाच मरून जातात, त्या थांबतच नाही. समुद्र इथं लोटते ना पूर्ण, त्या महानदी वेराळी पुरा घेरते ना समुद्र. आणि तिथं पुरा समुद्र जर घेरला जनसमुदायाचा, तर त्या लहान लहान ज्या मासोळ्या आहे, ज्या आग ओकतात, ज्यांनी लोभ पाळलेला आहे, त्या लोभ ते थांबतच नाही. जी चोरं असतात ना, मग महासागराला पुढं थांबतच नाही, निघून जातात ते. तर असंच मिळून एकत्र काम करावं लागते महासागराने. महासागर तो तसाच तयार राहायला पाहिजे. तिथं जाऊन पोचला का ते सगळं आपोआप सगळ्या कामं होऊन जातात, दुरुस्त होऊन जातं सगळं. परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणतात, असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल. त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्न सेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐश आरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा ह्या 10 प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागे. पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला
रमणेरावर शामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागेल. जो भिक्खू पदाचा शामनेरावर प्रार्थी आहे, जो भिक्खू पदाचा शामनेरावर प्रार्थी आहे, तो परिराज्यक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल. ही खात्री करून घेण्यासाठी परिराज्यकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिराज्यकाला भिक्खू पद मिळेल. भिक्खूंनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. असं ते आहे. तर याच्यानुसार ते त्यांना करावं लागते सगळं. तर असं हे भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा तसंच ते व्यवस्थित लिहिलेलं आहे. 3 भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा. उपासक आणि शामनेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेचं पात्र ठरतो. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेचं पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीव हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. 1 शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे, ती म्हणजे 1 कमरेस गुंढाळण्याचे अंतर्वासक, 2 अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग, 3 थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र व करगोटा. हे वस्त्र पहिलं झालं. त्यामध्ये 3 हे भाग, एका चिवराचे 3 भाग असतात. ते अंतर्वास हे 3 ते सांगितलेले आहे. अंगावर घ्यावयाचे उत्तरासन आणि थंडी वाऱ्याच्या रक्षणासाठी संघाटी हे वस्त्र. 2 करगोटा, 3 भिक्षापात्र, 4 वस्त्रा, 5 सुई धागा, 6 पाणी गाळण्याचा कपडा. पाणी गाळण्याचा कपडा. गोटा म्हणजे कपडा. गोटा नाही करगोटा. तो हे असं ना पट्टा पट्टा कंबर पट्टा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे असे भगवंत म्हणतात. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू
आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठांचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्यामनेरांकडून अपेक्षित असतात. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. काय जर म्हटलं भगवंतांनी? साधनेवर. त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. धम्म, भगवंतांनी जो धम्म निर्माण केलेला आहे, वरिष्ठांच्या ऐवजी धम्म, धम्म हे संविधान आहे, धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठांजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अंधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे. अंधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. म्हणजे बा नरकात जायचं आहे की स्वर्गात जायचं आहे, भगवंत म्हणतात हे ज्याच्या त्याच्या हाती आहे, ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. विचार स्वातंत्र्य म्हणजे कोणत्या मार्गाने जायचं आहे बा, ह्या मार्गाने जायचं आहे का ह्या मार्गाने जायचं आहे, पूर्व जायचं आहे का पश्चिम जायचं आहे, उत्तर जायचं आहे का दक्षिण जायचं आहे, म्हणून म्हटलं गेलं आहे त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूंच्या हातून पाराजिका हा दोष होतो. पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे असा ते आहे. आता याच्यात काही आपण बोलत नाही. 4 भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूंकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. भिक्खूंकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूंच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिशे अशी संज्ञा होती. संघादिशेस अशी संज्ञा होती. या अपराधाशिवाय भिक्खूंच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिशे अशी संज्ञा होती. विनयपिटकात अशा 13 अपराधाची यादी आढळते. ते पाराजिकासारखे आहेत. ते पाराजिकासारखे आहेत. भगवंताने सगळंच तयार करून ठेवलेलं आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे, त्यांना बी माहीत पाहिजे, सर्वांना माहीत पाहिजे. म्हणजे एकामेकाला दुरुस्त करा बा, पुढे वाटचाल करा, असं ते आहे का नाही. 5 भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिशेस आणि पाराजिका या शिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यांपैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसंगीय पाचित्तीय अशी संज्ञा असून, निसंगीय पाचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र,
आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे या संबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निसर्गीय या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निसंगीय पाचित्तीय निसंगीय म्हणजे परतफेड, पाचित्तीय म्हणजे निसंगीय म्हणजे परतफेड आणि पाचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. निसंगीय म्हणजे परतफेड आणि पाचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावांचे 92 निर्बंध पाळावे लागतात. 92 निर्बंध पाळावे लागतात. बघा किती बारीक भगवंताने केलं असतं यार. का केलं असं? कारण त्यांच्या भगवंताला माहीत आहे संसारावर लय मोठी जिम्मेदारी आहे. त्याला परिपूर्ण तयार व्हावं लागते. त्यांना परिपूर्ण तयार व्हावं लागते. लय मोठी जिम्मेदारी आहे. जगाचा उद्धार करावा लागते. तो महासागर आहे. भगवंतांनी संघाला महासागराची उपमा दिलेली आहे. महासागर आहे बा. आणि महासागर हा मजबूत बलाढ्य ताकदवर परिपूर्ण असला पाहिजे म्हणून ते भगवंतांनी सगळे हे नियम लावले आहे, तयार केलेले आहे. का अशी ट्रेनिंग बा जगातली सगळ्यात स्ट्रॉंग मजबूत ट्रेनिंग भगवंतांनी तयार केलेली आहे. आणि ते तसं तयार झालं का त्यामध्ये मग गळत नाही. ते कोणी त्यामध्ये भेसळ नाही करू शकत. कोणी त्यामध्ये काही हे करू शकत नाही. आणि ते स्ट्रॉंग जगाचा उद्धार करते. संघ महासागर आहे. आणि म्हणून भगवंतांनी ते सगळं तयार केलेलं आहे. 6 भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूंचे वर्तन चांगले असावे. त्याची चाल चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. 75 संख्या आहे म्हणते शिष्टाचाराच्या बाबतीत. शिष्टाचाराचे नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. त्यानंतर 7 भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजिलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे. भिक्खूंचे न्यायमंडळ, हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूंच्या हातून अपराध घडला
त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या, न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षा कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येते. 1. तर्जनीय कर्म, ताकीद देऊन सोडणे. 2. नियस्स कर्म, वेडा म्हणून जाहीर करणे. प्रवार्जनीय कर्म, संघातून हकालपट्टी. उत्क्षेपणीय कर्म, बहिष्कार. त्यानंतर आहे परिवास कर्म, विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर अभ्यान कर्माचा उपयोग करता येत असे. अभ्यान कर्माचा उपयोग करता येत असे. अभ्यान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अभ्यान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे, असं भगवंतांनी तयार केलेलं आहे. आणि हेच याच्यावरलाच तो सार आहे, हा आपल्या संविधानामध्ये आहे. कोणी जर अपराधी झाला त्याने मग संमत देणं, ताकीद देणं, सुधारले का तू चांगला होता अगोदर, आहे का नाही, असे येतात ना नोटिसा वगैरे, मग त्याला ते माफ करतात चांगला राहिला तर. असं सगळं आपल्या याचा सार जो आहे हा संविधानामध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांना फार बारकाईने लिहिलं आहे ते. त्यानंतर 8 भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे ते भगवंताच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन ह्यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्याचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालनाइतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची
उघड कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सत्सक विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पातिमुख्य या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला, तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे, म्हणून कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. असं ते आपण ते शील घेतो, याचनाच आहे ते. मग माफ करा बा, काहीतरी चुका झाल्या असतील तर. ते परिपालन नियम लावून दिलेले होते भगवंतांनी. हां, हे आपल्यापेक्षा भिक्खूंचे कडक असतात. ते आता ते वेगळा विषय आहे तो. ते नंतर तुम्हाला थोडंफार जे आहे माहीत ते नंतर सांगेल. पण ते आहे त्याच्या नियमाप्रमाणे त्याच्यातल्या जास्त बारकाई आपल्याला माहिती नाही. ते फक्त संघालाच माहीत राहते. आणि ते कदाचित सांगता येत नाही वाटतं त्यांना, इतरांना. ते त्याच्यात गेल्यानंतर, समुद्रामध्ये गेल्यानंतर बाकीचे दारं उघडतात. आलं लक्षात? ते तिकडले दारं तिकडं माहीत पडते. तसंच त्यांनी हां, पातिमोक्ष ते त्याचा अपराध. हां, तर त्याच्यामध्ये माफी मागतात. मग ते अलग अलग नियमात आहे त्याच्यामध्ये. त्यावर मग बारीक चर्चा करून ते हे करावं लागते, माहीत पडते. मग त्याला डिस्कशन करावं लागते. सभेत एक भिक्खू पातिमुख्यतील एक प्रतिबंध नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात. यावरून तुमच्या पैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनासाठी कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई. अशा प्रकारे ते स्टेप बाय स्टेप असे एकामागे एक असे नियम ते राहत. आजही आहेत, कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. ह्याच नियमाचं परिपालन करून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. ह्याच नियमांचे परिपालन करून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.